नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप चांगले आहात. आज खूप जास्त थकलेली, कारण मी जी सकाळी 7ला निघालेली ते रात्री 10 वाजता मी घरी आलेली आहे. आणि आज असाइनमेंट्स आणि कॉलेज आणि कामामध्ये लिटरली थोडा वेळ मिळाला आहे आज स्किन केअर करायचा. आणि तुम्ही सगळे मला माझ्या स्किन केअरसाठी विचारत असतात, तर हिअर वी गो. मी इथे सेंटेलाचं क्लेन्झिंग ऑइल यूज करत आहे. तर ही माझ्याकडे जी मोठी बॉटल आहे ह्याचं वरचं डॅफूनी लिटरली चावून काढलंय. ज्यांच्याकडे डॅफू सारखे पेट आहेत ते कॅन रिलेट टू मी. तुमच्याकडे पण असा पेट आहे की नाही, लेट मी नो इन द कॉमेंट्स बिलो. पण आय रिअली मिस डॅफू सो मच. तर मी आता माझ्याकडे ट्रॅव्हल साईजचं क्लेन्झिंग ऑइल आहे ते वापरते आहे. आणि हे माझं मेकअप काढायला किंवा इवन तुम्हाला जर फेशियल हेअर जर शेव करायचं असेल तर इट्स वन ऑफ द बेस्ट क्लेन्झिंग ऑइल एव्हर. त्यानंतर मी इथे सेंटेलाचं फेस वॉश यूज केला आहे, विच इज वन ऑफ माय फेवरेट फेस वॉश. आणि मग मी माझं स्किन केअर खूप बेसिक ठेवते, कारण मला जास्त स्टेप्स ॲड करायला अजिबात आवडत नाही. आय डू बिलीव्ह लेस इज मोर. हा प्रोडक्ट मला एका इव्हेंटमध्ये गेलेली तेव्हा मला ॲज अ PR म्हणून मिळालेला आणि मी आत्ता जाऊन तो ट्राय करते. आणि मी इंटरनेटवर सुद्धा ह्या प्रॉडक्टबद्दल भरपूर ऐकलं आहे, तर मी आत्ता तुम्हाला रेकमेंड नाही करणार, कारण मी स्वतः ट्राय करते. पण मला जर रिझल्ट्स आले तर नक्की तुम्हाला सांगेन. ह्या प्रॉडक्टसाठी मला असं वाटत नाही की मला एक वेगळं इंट्रोडक्शन तुम्हाला द्यावं लागेल, कारण इट्स दी ऑर्डिनरी ग्लायकॉलिक ॲसिड. हे तुमच्या सगळ्या डार्क एरियाजवर तुम्ही यूज करू शकतात, अंडर आर्म्सवर किंवा एल्बोजवर. आणि त्यानंतर माझ्याकडे हे तुपाची पिशवी आहे. आय मीन तुम्ही USA येऊन एवढं बेसिक तर शिकून जातातच की तुपाच्या पिशवीमध्ये थोडं तूप राहिलेलं तर मी ॲज अ लिप ग्लॉस म्हणून यूज करते. त्यानंतर न चुकता मी तारुंध्याची स्क्रंची वेअर करते, कारण झोपताना माझं फ्रिझीनेस आणि ब्रेकेज कंट्रोल करतं. सो डू शॉप स्क्रंचीज फ्रॉम तारुंध्या. कसा वाटला हा व्लॉग? लेट मी नो.